श्री नवेती असे देवता पतित नवेती पतिव्रता। श्री नवेती असे देवता पतित नवेती पतिव्रता। हा काय मुलगा? हा मुलगा? ए उठ 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 उठ। तिच्याजवळ झोपायचं नाही, तिला मानपान द्यायचं नाही। कुठं जायचं असन तर आपण दोघांनी जायचं, तिला घरी थांबायचं। यांना मी सांगितलं का तुमची मुलगी यांना माझ्या मित्र भिवायाला देऊन टाक। दीदी तुझं लग्न होणार आहे का? हो। म्हाताऱ्या बाबासोबत लग्न करून देते बाबा? हो। मग आमचं पण म्हाताऱ्या सोबतच लग्न करून देतील बाबा? नाही, तसं काय नाही होणार आणि तसं होऊ पण नाही देणार मी। त्यासाठी तर मी लग्न करते नाही। त्या भिवेला एकदा मला भेटावंच लागल। तुम्ही? बरं झालं तुम्ही आले। आताच तुमची आठवण काढली होती। मला तुमच्याशी एक बोलायचं आहे। मला पण तुझ्या संग बोलायचं होतं म्हणून मी इकडे आलो। तुझं काय म्हणणं आहे ना ते अगोदर मी ऐकून घेतो, नंतर तुम्ही बोलतो तुझ्या संग। मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार झाले ते फक्त माझ्या ह्या बहिणीमुळं। जर माझ्या बहिणीची जबाबदारी घेत असताल ना तरच आपलं लग्न होईल, नाहीतर नाही होणार। मी तुझ्या बाबाला भेटलो, तुझ्या बाबाला मी सांगितलं का तुझे लहान जे मुली आहेत दोन्ही त्यांची मी जबाबदारी घ्यायला तयार आहे। पूर्णपणे मी त्यांची जबाबदारी घेईल आणि तुला पण मी सांगतो का मी त्या दोन्ही मुलींची जबाबदारी घेतो। ती राशी आणि कीर्ती ती तुझी नाही, त्या माझ्या आहेत। तू काहीच काळजी करू नको आणि परमेश्वराच्या कृपेने आपल्याकडं काहीच कमी नाही आहे। तुला मी अंतर देणार नाही कोणत्या गोष्टीचं। मी माझ्यावर भरोसा ठेवतो।
शाळेला कटकट मिटली, भारी बाजी मारली. आणली उशी माझ्यावर मुग दळायला. अगं उठ जरा, नवरी आणली, त्यांच्या अंगावरून तुकडं पाणी ओवळून टाक. तू आणली ना, तूच कर, मी करायला मोकळी नाहीये. ए हांडग्या, कुठताला तोंड घेऊन ये इकडं. मी काय म्हणते तुम्हाला, लक्षात आहे का नाही? आहे ना, लक्षात आहे ना माझ्या, आठवण. आपला बिचारा बाहेर आणलेला आहे, तिच्याजवळ झोपायचं नाही. बरोबर बरोबर, चालेल चालेल चालेल.
बाई आत्ताशी कुठली लागली झाडायला कामाची न काजाची. ह्या थेरड्याला काही काम नव्हतं ना, आणली ना माझ्या उरावर बसायला ही अवदसा. का गं टवळे, झाली का तुझी किरकिर सुरू? मी तेव्हा म्हणत होतो मला बायको करून आणतो, तू आडी पडली म्हणून तर मी दुसरी करून आणली पोराला. तू तर खरी अवदास आहे. आता तरी गप मार ना. अय काट्या, अरे हिला डोक्यावर बसून ठेवलंय. हा, तुम्हाला दोघाला गप मारता येते का? नाही तर दोघाच्या ढोंगव लात मारून हाकून देईन तुम्हाला. समजलं का? आता मला कोणाची गरज नाही, समजलं का? आता मी दुसरी सून करून आणली, ती मला बसून भाकरी घालील. झालं का तुमचं? आता बाहेर गेलो तरी किटकिट, घरात गेलो तरी किटकिट, आता आलो तरी किटकिट. झालं होतं तरी काय काय झालं तुम्हाला सांग बरं, काय झालं तुझं आता? लवकर बोल, लवकर सांगा. काय एवढंच घालतो तिला आता डोक्याला शिवशिना तो करायला. चल बरं तू लगेच चल. काय तिला कशाला नेऊन घालतो? हिच्यामुळेच कटकट आहे ना. अरे तिला नेऊन घालण्यापेक्षा हिला गाड पहिलं. हिला अहो हिला कशी काढू मी? हिच्यामुळेच कटकट आहे ना. काय झालं तुला? लवकर तुला काय झालं? तुला काय काय तुझं? त्या आईला वैतागाची सगळ्या गोष्टी काय कटकट व्हायची. तुझ्या आईला काय करावा, नुसता वैताग आला भांडणामुळं. मी म्हणत होतो ना नको करायला लग्न म्हणून. तुम्हाला काय अक्कल नाही ना. तू त्यावेळेस ऐकलं नाही माझं. आता बसले येणार येत माझ्या पायात बिडी घालून मोकळे झाले. तुझं काय म्हणणं आहे मग सांग बरं तू. अरे तुला मी अंतर देतो का? अरे अगोदर तुझ्याकडे जातो, तुला आदरतो गोंधळतो ना, नंतर हिच्याकडे पाहतो ना मी. तुला काय बोललो का? कळत कसं नाही तुला काय? नवेती असे देवता पतित नवेती पतिव्रता. श्री नवेती असे देवता पतित नवेती पतिव्रता. कोणी तिला छेडू नका रे, ती असे आपली माय सितारे. घरातून जळते पण ती प्रकाश देण्या विश्वाला रे, विश्वाला रे. लगाम घालण्या सज्ज असे ती चौखर उधळणाऱ्या अश्वाला. तिच्या पोटी इतिहास घडतो, तिच्या पोटी शूर लढतो, शूर लढतो. वितभरशेला तिच्या मनातील साऱ्या विश्वाला पांघरतो. नका हो रावण कंसात तिच्या पोटी वाढतो वंश, वाढतो वंश. खबरदार जर हात लावला तर मिटवून टाकीन तुमचा अंश. धडपडणाऱ्या कोळ्या समती पुन्हा नव्याने उभी राहते, उभी राहते. मिळतो का कोठे आधार हात, मानवळून चौफेर पाहते. तिच्या हाती हात देऊन घडवून समाज, समाज. आता तरी राखूया पण मानव जातीची लाज. श्री नवेती असे देवता पतित